नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता मी 6 वाजून गेलेले आहेत. आत्ताच मित्रांनो शाळेवरून खेळून आलो आहे आणि आता मी फिरायला निघालो आहे. म्हणजे आता जर थोडं मला फिरण्याचा टाईम भेटला आहे, तर मी म्हटलं आता फिरून यायचं आणि एखादा ब्लॉग शूट करायचा. तर मित्रांनो खेळून आलो, कारण प्रत्येक दिवशी खेळणं हे तर पाहिजेच. जेवढं आपण खेळलं तेवढं आपले शरीर जे आहे ते एकदम चांगलं तंदुरुस्त असतं. म्हणजे आपल्या शरीराला काहीच इजा होत नाही. एकदम आजारी-बिजारी पण माणूस पडत नाही जास्त. जो माणूस खेळतो, उछल-कूद करतो तो माणूस. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत फिरण्यासाठी. तर मित्रांनो, काल खूप पाऊस झाला. आज आपल्याकडे पाऊस झाला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मी ह्या साईडला दाखवायला नेतो. काय दिसतं काय नाही ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, साईडला तुम्हाला ध्वजा दिसत असेल, म्हणजे ध्वज, देवाचा ध्वज आहे. त्याच्यानंतर आपण इकडे गेलं तर इकडे एक वॉटरफॉल आहे. दरी आहे खूप मोठी. तर मित्रांनो, धावायचं म्हटलं तर आता दाखवायला तुम्हाला लागेलच. तर मी आता तुम्हाला थोडक्यात म्हणजे थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण काल खूप म्हणजे खूप ओहोळ आलं होतं. पण मग आता तेच ओहोळ उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं एकदम कमी झालेले आहे. म्हणजे थोडी-थोडी दुधाव आणि झोत पडते. झोतरी जी आहे ती पडते. ती तुम्हाला मी आता इकडे दाखवतो. तर मित्रांनो, आता दाखवायचं कसं? तर मित्रांनो, आता मी आलो आहे खडकच्या साईडला. तर मित्रांनो, तुम्हाला हे दिसत असेल, ही जी पट्टी आहे ती एकदम खडकची आहे. तिकडून तर तिकडे. आणि मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल किती खोल दरी आहे ती तुम्हाला दिसत असेल. थोडंफार पाणी तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्या साईडलाच एक तुम्हाला वॉटरफॉल आहे. तिथं झोत पडते, पण ते तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आणि कसं दिसेल की नाही ते मला सांगता येणार नाही, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तुम्हाला दिसत असेल वॉटरफॉल एकदम थोडी झुत्री जी आहे ती पडत आहे. आणि त्याच्यानंतर जर खाली कॅमेरा घेतला तर किती पाणी आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिसेल. एकदम थोडं आहे, कारण ओहळ जे आहे ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे. आणि त्या ओहळाचा नजारा जो आहे तो तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीने खाल खूप जंगल आहे. जंगल म्हणजे खूप आता निळगार झालेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीचा हा नजारा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपले तर ब्लॉग जे आहेत ते एकदम छोटे-छोटे आहेत. जोपर्यंत आपला चॅनल चांगल्या पद्धतीने चालत नाही, तोपर्यंत आपले छोटे-छोटेच ब्लॉग येतील. आणि थोडा चॅनल उठला की आपण पण थोडं उठणार. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.